हॅलो, तर मी आज माझ्या यूट्यूबचे अनालिटिक्स चेक करत असताना ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये मला भरपूर असे विषय मिळाले जे की वर्क फ्रॉम होम फॉर हाऊसवाईफ्स किंवा ग्राफिक डिझायनिंग याच्याशी रिलेटेड होते. त्यामुळे आजचा टॉपिक जो आहे तर तुम्ही स्पेशली त्याचवरती बनवलेला आहे की ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय आहे, ग्राफिक डिझायनिंग कोण करू शकतात, कसं करू शकतात, त्याची मार्केटिंग कशा पद्धतीने करायची, याच्यामध्ये अजून वेगवेगळे कोणते भाग आहेत ज्याच्यामधून आपण इन्कम जो आहे तो जनरेट करू शकतो. अकॅडमी जी आहे तर ती तुम्ही कशा पद्धतीने चालू करता, जशी मी आता केलेली आहे, आणि स्वतःसाठी छान छान इन्कम जो आहे तो कशा पद्धतीने जनरेट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कंप्लीट रोड मॅप. जरी तुम्ही बिगिनर असाल, जरी तुम्ही कुठल्याही वेगळ्या फील्डमध्ये असाल, तरी तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल किंवा घरातून जर काहीतरी काम करायचं असेल झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर ते कशा पद्धतीने चालू करू शकतो तर ते डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता कम्प्लिटली बघा, कारण लास्टला मी तुम्हाला फ्रीलान्सिंग किंवा तुमची एजन्सी आहे किंवा तुमचे स्टुडंट्स जर तुम्ही अकॅडमी घेताय तर त्याच्यासाठी तुम्हाला क्लायंट्स किंवा तुमचे जे स्टुडंट्स आहेत तर ते कसे मिळणार आहेत तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणजेच थोडक्यात मार्केटिंग कशा पद्धतीने करायची आहे, डिजिटल मार्केटिंग, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. असेच युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, स्टार्ट करूयात की व्हॉट इज ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय, तर हीच कन्सेप्ट भरपूर जणांची क्लिअर नसते की त्यांना माहीतच नसते की ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय आहे. तर ग्राफिक डिझायनिंग म्हणजे तुम्हाला एखाद्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कंटेंट दिला जातो. ठीक आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये एखादा कंटेंट दिला जातोय आणि तो जो कंटेंट आहे तर तो तुम्हाला पिक्चर फॉर्मॅटमध्ये करायचा असतो. म्हणजे टेक्स्टमध्ये तुम्हाला कंटेंट असा दिला जातोय, जसं की काहीतरी स्पेशल ऑफर आहे. ठीक आहे, काय ऑफर आहे, जसं की 20% ऑफ आहे वगैरे, हे कंटेंट दिला जातोय आणि मग त्याचा तुम्हाला इमेज जो आहे किंवा फोटो जो आहे तर तो क्रिएट करायचा असतो. फोटोची साईज जी आहे तर ते डिपेंड करते. इंस्टाग्राम पोस्ट आहे की साईज लांब तुम्हाला हवी आहे, इंस्टाग्राम स्टोरी साईज हवी आहे, डिपेंड करते. किंवा सपोज तुम्हाला यूट्यूबचे थंबनेल्स हवे असतील, जे आता आपण थंबनेल्स बनवतो ते जर तुम्हाला थंबनेल्स बनवायचे असतील तर ह्या सगळा कंटेंट जो आहे तर तो तुम्ही ग्राफिक डिझायनिंग थ्रू जो आहे तर तो जनरेट करू शकता. थोडक्यात टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जी काय आपल्याकडे माहिती असते तर ती पिक्चर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो, त्यालाच आपण बोलतो ग्राफिक डिझायनिंग. इथे मी तुम्हाला काही इमेजेस शेअर करते, तर हे इमेजेस चेक करा. तर हे इमेजेस जे आहेत तर ते आपण फोनमधून बनवलेले आहेत, फोनचा यूज करून जे आहेत ते बनवलेले आहेत आणि अगदी प्रिंट क्वालिटीचे डिझाईन्स असतील, प्रिंट क्वालिटीचे इमेजेस असतील तर ते आपण याच्या थ्रू प्रिपेअर करू शकतो. ओके, तर आता आपण बोलूयात की ग्राफिक डिझायनिंग या फील्डला किंवा या इंडस्ट्रीला काय स्कोप आहे, म्हणजेच काय डिमांड आहे. तर कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण करतो, ठीक आहे, तर त्यावेळी त्या प्रोडक्टला असेल किंवा त्या सर्व्हिसला असेल डिमांड असेल, जर स्कोप असेल तरच ती करण्यात अर्थ आहे, राईट. त्यामुळे इथे काय स्कोप आहे, काय डिमांड आहे तर ते चेक करूया. तर आता सध्या भरपूर असे सलून्स आहेत. ठीक आहे, मी काही एक्झाम्पल्स लिहिते. भरपूर असे सलून्स आहेत, त्यानंतर जिम्स आहेत, त्यानंतर हॉटेल्स आहेत, त्यानंतर इंटेरियर डिझायनर्स आहेत, आणि अजून भरपूर असे बिझनेसेस आहेत. ठीक आहे, ज्यांना ग्राफिक्स लागतात, म्हणजेच ज्यांना ऍडव्हर्टिजमेंटचे फोटोज लागतात. फॉर एक्झाम्पल सलून कन्सिडर केला तर सलून मध्ये बघा काही दिवाळीचे ऑफर्स असतात, काही क्रिसमसचे ऑफर्स असतात. जसं फेस्टिवल येईल तर त्या पद्धतीने ऑफर्स चालू असतात. जिम मध्ये काही मेंबरशिपचे प्लॅन्स असतील, अॅन्युअल प्लॅन्स असतील, मंथली प्लॅन्स असतील तर ते त्याच्यामध्ये असतात. हॉटेल्समध्ये काही मेन्यू ऍड झाला असेल किंवा इन जनरल जी काही ऍडव्हर्टिजमेंट असेल, इंटेरियर डिझायनर्सचं जे काम शोकेस करायचं असतं त्यांचे काही पॅकेजेस असतील तर ते, आणि इतर भरपूर असे वेगवेगळे व्यवसाय ज्याच्यामध्ये आपण स्कूल्स वगैरे कन्सिडर करूयात, जसं की ऍडमिशन्स ओपन वगैरे असे हे जे पोस्टर्स आपण बघतो तर हे जे पोस्टर्स असतात तर ते ग्राफिक्स थ्रू तयार होतात. इन जनरल कुठलाही व्यवसाय चालू करा, स्मॉल स्केल, मीडियम स्केल किंवा लार्ज स्केल, तर या कुठल्याही व्यवसायाला ग्राफिक्स जे आहेत तर ते कंपल्सरी लागतात. विदाऊट ग्राफिक्स कुठल्याच व्यवसायाचं मार्केटिंग जे आहे तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग इथे जर तुम्ही स्कोप बघितलात तर इथे तुम्हाला 100% स्कोप आहे, 100% डिमांड आहे या फील्डला, आणि नक्कीच हे जे फील्ड आहे किंवा ही जी इंडस्ट्री आहे तर ती तुम्ही चूज करू शकता. आता याच्यामध्ये स्कोप आहे, पण आपल्याला काय हवं आहे, आपल्याला हवं आहे वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, आपण सध्या बघतोय वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, तर इथे वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा तुम्हाला
100% चान्सेस आहे किंवा 100% स्कोप आहे. एकतर तुम्ही फ्रीलान्सर होऊ शकता, फ्रीलान्सर, ठीक आहे, फ्रीलान्सर, किंवा तुमची स्वतःची एजन्सी चालू करू शकताय. फ्रीलान्सर म्हणजे काय, तर फ्रीलान्सर म्हणजे मी एकटीच आहे, ठीक आहे, मी इंडिव्हिज्युअल एकच व्यक्ती आहे आणि मी काय करते, माझ्याकडे 4 क्लायंट्स आहेत. तर या 4 क्लायंट्सना मी ग्राफिक्स जे आहेत तर ते माझ्याच घरातून बनवून देते. हे माझं घर आहे, ठीक आहे, किंवा माझा कम्फर्ट झोन जो काय असेल तो, ठीक आहे. तर इथून मी ना, माझ्याकडे 4 क्लायंट्स आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील किंवा एकाच फील्डमध्ये असतील. तर या 4 क्लायंटसाठी मी ग्राफिक्स जे आहेत ते बनवून देते. कोणाला 10 पोस्ट लागतात महिन्याला, कोणाला महिन्याला 15 लागतात, कोणाला 5 लागतात, कोणाला 20 लागतात. तर त्या अकॉर्डिंगली त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमाइज पोस्ट जे असतील तर ते मी स्वतःच बनवून त्यांना देते. आणि एजन्सी म्हणजे काय, एजन्सी म्हणजे मी इथे ओनर आहे, ठीक आहे, मी माझ्या एजन्सीचा ओनर आहे, म्हणजेच मी माझ्या एजन्सीचा मालक आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे काय आहे, एजन्सी आहे आणि हे माझे क्लायंट्स आहेत जे की भरपूर आहेत, ठीक आहे. टोटल 10 क्लायंट्स मी घेतलेले, हे टोटल 10 क्लायंट्स आहेत. तर मला लोड होत आहे प्रत्येक 10 क्लायंटसाठी डिझाईन्स जे असतील तर ते बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी काय केलं, इथे एक ग्राफिक डिझायनर हायर केला, ठीक आहे, एक ग्राफिक डिझायनर हायर केला जो की ह्या सगळ्या 10 लोकांना त्यांचे जे काही पोस्ट असतील तर ते बनवून देणार आहे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, ठीक आहे. सोबतच मी काय करणार, एजन्सी आहे ना आपली, एजन्सीची मार्केटिंग झाली पाहिजे, तर त्यासाठी मार्केटिंगसाठी मी एक व्यक्ती हायर केली. मार्केटिंग म्हणजे काय, कॉल्स, म्हणजे हे 10 तर आहेत माझ्याकडे ऑलरेडी, हे 10 क्लायंट्स माझ्याकडे आहेत, पण अजून कसे क्लायंट्स माझ्याकडे येतील, ठीक आहे, अजून भरपूर क्लायंट्स येतील. मग ठीक आहे, मला एखादा ग्राफिक डिझायनर अजून एखादा घ्यायला लागला तर मी घेईन, कारण माझ्याकडे तेवढे क्लायंट्स आलेले आहेत. तर मार्केटिंग महत्वाची आहे इथे, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे किंवा तुम्ही काय काम करताय तर हे सगळ्या जगाला किंवा तुमच्या फील्ड मधल्या लोकांना, ठीक आहे, हे मी डिटेलमध्ये सांगेन तुमच्या फील्डचे लोक कोण आहेत, तर त्यांना समजून देणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी ग्राफिक डिझायनर ठेवलाय, तर त्याचसोबत मार्केटिंग तुम्हाला एक लोक पर्सन ठेवायचं आहे. तर मार्केटिंगसाठी सध्या बजेट नाहीये तुमच्याकडे, तर तुम्ही स्वतःच मार्केटिंग करू शकताय. असं काय नाही की तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे अपॉइंट करायचे, तुम्ही स्वतः सुद्धा मार्केटिंग करू शकता आणि एखादे किंवा 2 ग्राफिक डिझायनर्स तुम्ही अपॉइंट करू शकता, सो दॅट तुमचा वर्कलोड जो आहे तर तो कमी होणार आहे, ठीक आहे. तर फ्रीलान्सिंग आणि एजन्सी मधला हा डिफरन्स आहे. इथे सगळे रोल्स तुम्हीच करताय, इथे मार्केटिंग पण तुम्हीच करताय, कारण हे क्लायंट्स कुठून आले, तर हे क्लायंट्स मार्केटिंग थ्रूच आले, त्यामुळे मार्केटिंग पण तुम्हीच करताय, ग्राफिक्स पण तुम्हीच करताय. इन केस त्यांचे काही सोशल मीडिया अकाउंट्स वगैरे हँडल करायचे असतील तर ते पण तुम्हीच करताय. इथे तसं नाहीये, इथे जर त्यांना सोशल मीडिया मॅनेजर हवा असेल, फॉर एक्झाम्पल यातल्या 5 जणांना सोशल मीडिया मॅनेजमेंटची सर्व्हिस लागते, ह्या 5 जणांना, तर इथे तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट हायर करू शकताय. कमिशन बेसिसवरती यांना तुम्ही पेमेंट द्यायचं आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनर असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कमिशन बेसिसवरती किंवा मिनिमम पेमेंट, एजन्सी तुम्ही नवीन चालू केलेली आहे त्यामुळे मिनिमम पेमेंटवरती हे जी लोक आहेत आणि हे पर्सन्स जे आहेत, ही लोक जे आहेत ती सुद्धा त्यांच्या कम्फर्ट झोन मधून म्हणजेच त्यांच्या घरातून जे आहेत ती तुमच्यासाठी काम करतात. त्यामुळे इथे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा ऑफिससाठी स्पेस हवी आहे, इलेक्ट्रिसिटी किंवा काही इक्विपमेंट्स लागणार, तर यातला काहीच भाग येत नाही. हे सगळं तुम्हाला 0 इन्व्हेस्टमेंटचा मॉडेल हा आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही याच्यामध्ये काम जे आहे तर ते करू शकता. त्यामुळे वर्क फ्रॉम होमला इथे तुम्हाला भरपूर चान्सेस आहेत आणि वर्क फ्रॉम होमसाठी तुम्हाला 100% इथे अवेलेबिलिटी जी आहे तर ती होऊन जाते वर्क फ्रॉम होमच्या ऑप्शन्सचे. तर वर्क फ्रॉम होम मध्ये 2 होते, एक होता फ्रीलान्सिंग आणि दुसरा जो होता तर तो होता एजन्सी. आता याच्यामध्ये हु कॅन स्टार्ट, कोण काम करू शकतंय, ग्राफिक डिझायनिंग कोण करू शकतंय, तर तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, तर माझ्याकडे मेडिकल स्टुडंट्स आहेत, म्हणजे मेडिकल इंडस्ट्री मधले आहेत, नर्सिंग मधले आहेत, त्यानंतर इंजिनिअरिंग झालेल्या अशा लेडीज आहेत ज्यांना सध्या घरामध्ये आहेत आणि बाहेर जाता येत नाही, बाहेर जाऊन काही काम असेल तर ते करता येत नाही. मेडिकल मधलं सेम, काही लेडीज आहेत ज्यांना बाहेर जाऊन काम करता येत नाही, काही लेडीज अशा पण आहेत ज्यांना बाहेर जातायत, ते आता सध्या जॉब करतायत पण त्यांना त्यांचं घर सांभाळायचं आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यामुळे ते वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स बघतायत आणि त्यामुळे करिअर जे आता ते स्विच करतात. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्ड मधली आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्ड मधली आहे, बट इथे मला स्कोप होता ग्राफिक्स मध्ये वर्क फ्रॉम होमला स्पेशली, तर त्यामुळे या फील्डमध्ये मी जे आहे ते टर्न झालेले आहे. त्यामुळे इथे तुम्हाला वर्क फ्रॉम होमचे 100% चान्सेस आहेत. तर कोण जॉईन करू शकता, नक्कीच हाऊसवाईफ्स असतील ज्यांना डिझायनिंगची आवड आहे. इथे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काहीच लागत नाही, फक्त तुम्हाला डिझायनिंगची आवड असेल तर तुम्ही जॉईन करू शकता.
आता त्याच्यामध्ये तुम्ही स्टुडंट्स असाल, जर तुम्हाला एक इन्कम सोर्स, कारण सध्या भरपूर फायनान्शियल आपल्याला रिक्वायरमेंट असते, फायनान्सची खूप गरज असते प्रत्येकाला, जी लाईफस्टाईल आपण जगतोय त्या अकॉर्डिंगली. त्यामुळे जर तुम्ही स्टुडंट असाल तरी तुम्ही फ्रीलान्सिंग जे आहे ते करू शकता. त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग फील्डमध्ये तुम्ही एंटर करू शकता. त्याच्यानंतर एकतर अजून एक प्रश्न तुमचा विचारला जातोय की लॅपटॉप कंपल्सरी आहे का? लॅपटॉप कंपल्सरी आहे का? तर आपण जो सॉफ्टवेअर शिकवतोय तर त्याच्यासाठी लॅपटॉप जो आहे तर तो कंपल्सरी नाही आहे. तुम्ही हा जो सॉफ्टवेअर आहे तर तो छान प्रकारे मोबाईल वरून सुद्धा यूज करू शकताय, किंवा कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्याच्यावरून पण वापरू शकता. बट मोबाईल असेल फक्त, कारण मोस्टली काही जणांकडे मोबाईल्सच अवेलेबल असतात, लॅपटॉप्स अवेलेबल नसतात. त्यामुळे जर तुमच्याकडे दोन्ही असतील तर गुड अँड वेल, आणि जर तुमच्याकडे एकच फक्त मोबाईल असेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईलवरून हा जो कोर्स असेल तर तो पण करू शकताय, आणि तिथून पुढचं काम जे आहे तर ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये करू शकताय. अगदी प्रिंट क्वालिटीचं मटेरियल्स जे असतील तर ते तुमच्या फोनमध्ये सुद्धा बनून तयार होणार आहेत. ओके, तर आता आपण बघूयात अदर मोड्स ऑफ इन्कम काय आहेत. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगितलं की एकतर तुम्ही एजन्सी चालू करू शकताय किंवा फ्रीलान्सिंग चालू करू शकताय. ठीक आहे, एकतर एजन्सी किंवा फ्रीलान्सिंग दोन्हीपैकी काही तुम्ही चालू करू शकता. सुरुवातीला फ्रीलान्सिंग चालू करायचं, मग एजन्सी चालू करायचं, बेटर राहतंय. सोबतच माझ्यासारखे तुम्ही ऑनलाईन अकॅडमी पण चालू करू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस देताय. ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स जसा मी कोर्स देते तर त्या पद्धतीने तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस ऑनलाईन मेथडमध्ये शिकवताय. ठीक आहे, आता ऑनलाईन मेथडमध्ये जर तुम्हाला कोर्स शिकवायचे असतील तर तुम्ही एकतर काय करू शकताय, रेकॉर्ड करून रेकॉर्डेड लेक्चर्स विकू शकताय, किंवा जर तुम्हाला लाईव्ह घ्यायचे असेल, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स घ्यायचे असेल तर तुम्ही एकतर गुगल और झूम दोन्हीपैकी काही वापरू शकता. रेकॉर्डेड साठी एकतर तुम्ही ड्राईव्हची लिंक पाठवू शकताय. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन ड्राईव्ह वगैरे कसं करायचं. एकतर तुम्ही ड्राईव्हची लिंक पाठवू शकताय किंवा तुमची वेबसाईट चालू करू शकताय. तर वेबसाईट थोडंसं कॉस्टली पडतंय. ड्राईव्हची लिंक जी आहे ती तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट, झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही ड्राईव्हची लिंक पाठवू शकता. इथे हे पण आहे, हे सगळे दोन्ही पण आहेत. तर ते गुगल आहे तर तो अगदीच फ्री आहे, झूम आहे तर तो लिमिट आहे, त्याला 45 मिनिटसाठी फ्री आहे, बट 45 मिनिट्सच्या आत आपला लेक्चर संपतो. त्यामुळे गुगल किंवा झूम तुम्ही काही करू शकता. मी सध्या गुगलवरून घेते. माझे जे लाईव्ह लेक्चर्स असतात तर ते सगळे लेक्चर्स जे असतील तर ते आपले गुगल मीट वरूनच होतात. ठीक आहे, तर डिटेलमध्ये गुगल मीटचा लेक्चर जो आहे कसा घ्यायचा तर त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेले आहे. तर त्याचे व्हिडिओ जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, सो दॅट तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही कोर्स घेऊ शकता तर ते डिटेलमध्ये सांगते. सोबतच जे काही ऑनलाईन अकॅडमी आहे, ठीक आहे, जी काही ऑनलाईन अकॅडमी आहे इथे तुम्हाला हाय मार्जिन मिळतो. इथे तर तुम्हाला हाय मार्जिन मिळतोच, एजन्सी किंवा फ्रीलान्सिंग मध्ये मिळतोच, पण इथे सुद्धा तुम्ही जितकं मार्केटिंग कराल, जितके स्टुडंट्स तुमच्याकडे येतील तर तितकं तुम्हाला त्याच्या थ्रू इन्कम जो आहे तर तो जनरेट होतो. आता हे कोर्सेस कसे डिझाईन करायचे, काय डिझाईन करायचे तर ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. किती दिवसांचे कोर्सेस असतात, कशा प्रकारे हे कोर्सेस आपण डिझाईन करू शकतो, कसे सेल करू शकतो, तर याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तर तुम्ही बनवणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मार्केटिंग. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट. कुठलाही व्यवसाय आपण करतोय तर त्या व्यवसायासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तर तो आहे मार्केटिंग. कारण जर तुमचा प्रॉडक्ट किंवा जर तुमची सर्व्हिस इतर लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, जर लोकांना माहितीच नसेल की तुम्ही ग्राफिक डिझायनिंगची सर्व्हिस देताय तर लोक कशी घेणार आहेत जर त्यांना माहितीच नसेल. त्यामुळे ऍडव्हर्टिजमेंट मार्केटिंग खूप महत्वाचं. तर ऍडव्हर्टिजमेंटसाठी सगळ्यात पहिला काय करायचं आहे, आता मी फुल बोर्ड वापरते कारण मार्केटिंग खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर सोशल मीडिया अकाउंट्स जे आता ते हँडल करायचे, ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल, इंस्टाग्रामवरती तुमच्या व्यवसायाचं अकाउंट ओपन करायचं. त्यानंतर फेसबुक असेल, फेसबुकवरती तुमचे फेसबुकवरती सेम कंटेंट अपलोड करायचं. आणि त्यानंतर युट्यूब आहे, लिंक्डइन आहे, मी 3 लिहिते सध्या जे मेजर आहे ते, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब. ठीक आहे, आणि 4थला गुगल मॅप्स वरती सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय जो आहे तर तो लोकेट करू शकताय. ठीक आहे, तर हे ऑप्शन्स आहेत सोशल मीडियामध्ये. सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक. आता इंस्टाग्राम, फेसबुक एक तर तुम्ही ऑर्गॅनिकल ग्रोथ पण करू शकता, ह्या तिन्ही ह्याची ऑर्गॅनिक ग्रोथ पण करू शकता. ऑर्गॅनिक ग्रोथ कशी करायची, ऑर्गॅनिक ग्रोथ करण्यासाठी कन्सिस्टंटली तुम्हाला रेग्युलरली पोस्ट अपलोड करायचे आहेत, रील्स अपलोड करायचे आहेत. पोस्ट असतील,
रील्समध्ये तुमचा कंटेंट, तुमचा फोटो तुम्ही कसा बनवताय, तुमचं जे काही इंडस्ट्री नॉलेज असेल तर ते सगळं तुमच्या पोस्ट, तुमच्या रील्स आणि इतर कंटेंट सोबत तुम्हाला शेअर करायचं ऑर्गॅनिक ग्रोथसाठी. सोबतच तुम्ही डिजिटल मार्केटिंग जी आहे तर ती करू शकताय. तर डिजिटल मार्केटिंग मध्ये काय येतंय, पेड ऍडव्हर्टिजमेंट येते. ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, पेड ऍडव्हर्टिजमेंट येतात. पण याचं सुद्धा बजेट तुम्ही साधारण 600 रुपयापासून लावू शकताय. 600 रुपये जर बजेट लावलं पेड ऍडव्हर्टिजमेंटचं तर तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती साधारण 3000 ते 4000 लोकांपर्यंत, टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचते डिजिटल मार्केटिंग थ्रू. त्यामुळे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला सायमल्टेनियसली ट्राय करायचे. ऑर्गॅनिक ग्रोथ वरती पण लक्ष द्यायचं आहे आणि डिजिटल मार्केटिंग वरती पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सोबतच दोन्हीकडून तुम्हाला क्लायंट्स किंवा स्टुडंट्स, ठीक आहे, तुमची अकॅडमी असेल किंवा तुमची एजन्सी असेल तर तुमचे स्टुडंट्स किंवा क्लायंट्स जे आहेत ते ह्या दोन प्लॅटफॉर्म्स वरून मॅक्झिमम येणार आहेत. कारण सध्या आपण बघतोय फेसबुक, इंस्टाग्राम वापरणाऱ्या लोकांची संख्या इतकी वाढली आहे की तुम्हाला इथून चांगल्या प्रकारचे क्लायंट्स जे आहेत ते इझिली मिळू शकतात. फक्त ऍडव्हर्टिजमेंट असेल, तुमचा जो काही पोस्टर तुम्ही बनवताय, ठीक आहे, तुमचा जो काही कंटेंट त्याच्यामध्ये ऍड करताय तो चांगल्या पद्धतीचा ऍड करा आणि जेन्युअनली ऍड करा. ठीक आहे, तुमचं कंटेंट म्हणजे उगाच जे नाही आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जेन्युअन राहा तुमच्या व्यवसायासोबत, तुमच्या बिझनेस सोबत. जे तुम्हाला क्लायंट्स जे मिळालेले आहेत फ्रीलान्सिंगसाठी वगैरे, तर फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट्स कसे मिळवायचे तर तो पण एक पार्ट आहे. तर जे क्लायंट्स वगैरे तुम्हाला मिळालेले आहेत फ्रीलान्सिंगसाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट्स एकतर सोशल मीडिया, ठीक आहे, फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट्स एकतर तुम्हाला सोशल मीडिया थ्रू मिळून जातील. त्यानंतर वेगवेगळे हे आहे सोशल मीडियावर, जसं की फेसबुक वरती बघा, जर तुम्ही आता कोणाला टार्गेट करणार, जर तुम्ही सलून्सना टार्गेट करणार आहात ना तर सोशल मीडियावरती सलून्सनाच तुम्हाला काय करायचं, टार्गेट करायचं. जे वेगवेगळे सलून्स असतात ना तर त्यांनाच तुम्हाला टार्गेट करायचं, त्यांच्यापर्यंत तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती तुम्हाला शेअर करायची. तर ऍडव्हर्टिजमेंट शेअर करायची म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी पण करावी लागते. ठीक आहे, ऍडव्हर्टिजमेंट शेअर करायची आहे म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी डेली कंपल्सरी 100 न्यू सलून्सना तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट तुमची जी आहे ती पाठवायची आहे, शेअर करायची. व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी कंपल्सरी करायची आहे. सोबतच तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती त्यांना पाठवू शकता की आमची ही सर्व्हिस आहे ग्राफिक डिझायनिंगची आणि जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण एकत्र बिझनेस करू शकतो. बिझनेस ग्रोथसाठी मी तुम्हाला हेल्प करू शकते ऍज अ ग्राफिक डिझायनर. तर हा कंटेंट तुम्हाला त्यांना व्हॉट्सअपला किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती पाठवायचा आहे, कन्सिस्टंटली पाठवायचा आहे. ठीक आहे, काही लोक काय करतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता फेब्रुवारी आहे ना, मार्च पासून कन्सिडर करूयात. मार्च पासून तुम्ही तुमची मार्केटिंग ऍक्टिव्हिटी चालू केली. ठीक आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे, तुमचा व्यवसाय ग्रो होण्यासाठी किंवा लोकांना समजण्यासाठी सप्टेंबर पर्यंतचा पिरियड लागू शकतो. त्यामुळे हा जो पिरियड आहे ना मधला, तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करा. ठीक आहे, किंवा पहिल्या महिन्यामध्ये ऍडव्हर्टिजमेंट केली, पहिल्या 10 दिवसांमध्ये ऍडव्हर्टिजमेंट केली, क्लायंट्सच येत नाही, स्टुडंट्सच येत नाहीत म्हणून सोडून दिलं तर तसं नसतंय. ठीक आहे, ऍडव्हर्टिजमेंट कंटिन्युअसली ह्या पिरियडमध्ये कन्सिस्टंटली तुम्हाला करायचे आहे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला क्लायंट्स जे आहेत ते मिळून जातील. आणि नक्कीच तुमचा हा जो मॉडेल आहे वर्क फ्रॉम होमचा तर तो नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे. तर आय थिंक मी तुम्हाला सगळा इन्फॉर्मेशन जो आहे तो दिला की ग्राफिक डिझायनिंग काय आहे, त्याला स्कोप किंवा काय डिमांड आहे, फोनवरून तुम्ही करू शकताय, कोण कोण करू शकता तर ते पण सांगितलेलं आहे. आणि लास्टला त्याची मार्केटिंग कशी करायची तर ते पण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते. अगदी मला साधारण 3-4 वर्ष झालेले आहेत ग्राफिक डिझायनिंगचे जे क्लासेस आहेत तर ते मी घेऊन. एक व्हिडिओ मी शेअर करते खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्या व्हिडिओचे कमेंट्स तुम्ही चेक करा. ऑलरेडी ज्यांनी ग्राफिक डिझायनिंगचे आपल्याकडे क्लास केलेले आहेत तर त्यांचे फीडबॅक्स किंवा त्यांचे रिव्ह्यूज जे आहेत तर ते त्याच्यामध्ये आहेत. नक्कीच तुम्हाला थोडंफार आयडिया येईल की कशा पद्धतीने आपले क्लासेस जे असतील तर ते होतात. आणि लाईव्ह लेक्चर आहे आता 3 मार्च पासून चालू होत आहे. ऍडमिशन्स ओपन झालेले आहेत 3 मार्च पासून दुपारी 2 आणि रात्री 8 असे 2 टायमिंग्स आहेत. दुपारी 2 आणि रात्री 8 लाईव्ह लेक्चरचे टायमिंग्स आहेत. जर तुम्हाला तुमचा लेक्चर मिस झाला किंवा ते अटेंड नाही करता येतात तर तुम्हाला डेली रेकॉर्डिंग्स जे आहेत ते पाठवले जातात. सोबतच एक सेपरेट टीचर सुद्धा असतात ज्या की तुम्हाला गाईड करतात. आता मी शिकवणं वेगळं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः करताय ना तर त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी डाऊट्स येतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात
तर ते वेगळं असतं. तर ते डाऊट्स किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे सेपरेट टीचर आहेत, सो दॅट ते तुम्हाला गाईड करतात 100% तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी. तर काय काय शिकवतो आपण ग्राफिक डिझायनिंगमध्ये? आपण शिकवतो इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी, व्हिजिटिंग कार्ड, ब्रॉचर, लोगो, युट्यूबचे थंबनेल्स, सो दॅट तुम्ही भरपूर युट्यूबर्सना सुद्धा टार्गेट करून थंबनेल फक्त फोकस करून तुम्ही त्याच्यावरती पण करू शकता. तुमच्या इंटरेस्ट मधला कुठलाही कंटेंट तुम्ही चूज करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही डिझायनिंग जे आहे ती चालू करू शकता. आता याच्यानंतर एक लास्टला वेबिनार पण असतोय. कोर्स ऍक्च्युली आपला 2 महिन्याचा आहे, तर लास्टला आपण एक वेबिनार घेतोय. वेबिनारमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला कोर्स झाल्यानंतर काम कसं चालू करायचं, अगदी स्टेप बाय स्टेप रोडमॅप जो आहे तर तो आपण देतोय आणि नक्कीच तो जो आहे तर तो तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असणार आहे. त्यामुळे यस, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा जरी तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि जर तुम्हाला एखाद्या इन्कम सोर्सची गरज असेल आणि नक्कीच तुम्ही वर्क फ्रॉम होम मध्ये काहीतरी बघताय, तर ग्राफिक डिझायनिंग एक असं फील्ड आहे जे तुम्ही कन्सिडर करू शकताय. आणि जर तुम्हाला क्लासची इन्क्वायरी करायची असेल तर मी खाली नंबर देते, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा 8600333201. जर कॉल रिसीव्ह नाही केला तर माझी टीम मेंबर रवीना जी आहे तर ती तुम्हाला कॉल करेल आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सगळी फॉरवर्ड करेल. अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक्सवरती हवे असतील तर त्याच्यासाठी कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे, तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकताय. कमेंटचे तुमचे रिप्लाय मिळतील. अजून एक मला तुम्हाला अनाउन्समेंट द्यायची होती की आपल्या चॅनलवरती सध्या जस्टच आपण मेंबरशिप प्लॅन जो आहे तो चालू केलेला आहे. नक्कीच जर तुम्ही मंथली मेंबरशिप घेतली तर काही असे व्हिडिओज आहेत मंथली मेंबरशिपमध्ये जे की तुम्हाला बघायला मिळणार आहेत, जे फक्त मेंबर्ससाठीच आपण करतोय. तर नक्कीच तुम्हाला जर मेंबरशिप प्लॅन घ्यायचा असेल आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मेंबरशिप प्लॅन जो आहे तर ते घेऊ शकताय. खूप छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज त्या मेंबरशिपच्या प्लॅनमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, त्यामुळे नक्कीच तुम्ही मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. थँक्यू सो मच.